जय शिवराय मित्रांनो, मी संदीप मोरे आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं गडवाटच्या या आजच्या गप्पांच्या तासामध्ये. इतिहासाचं पुस्तक म्हटलं की पहिल्यांदा काय आठवतं? मला आठवतात त्या ऐतिहासिक कादंबऱ्या ज्या आपल्याला त्या काळात घेऊन जातात आणि आपल्यासमोर एक सचित्र इतिहास उभा करतात. त्यानंतर इतिहास संशोधकांना पटकन आठवतात त्या क्लिष्ट सनावळ्यांनी भरलेल्या आणि अतिशय पत्रव्यवहारांची क्लिष्ट माहिती सांगणारे तुमचे संदर्भ ग्रंथ किंवा बखरी. त्यानंतर आज विविध टेक्नॉलॉजी वापरून जे आपले गडवाटकरी किल्ल्यांवर जातात, गडदुर्गांवर जातात, त्यांना इतिहास म्हटलं की आठवतात ते छान छान सुंदर फोटोज. पण हे सगळं जर एकाच ठिकाणी आपल्याला हवं असेल तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल. पण हीच आपल्या इतिहास प्रेमींची अडचण दूर करण्यासाठी आज आपण एक पुस्तक घेऊन येतोय. त्याचं नाव आहे गड किल्ले आणि मी आणि त्याचे लेखक आहेत डॉक्टर संग्राम इंदोरे. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या गडवाटच्या गप्पांच्या तासांमध्ये. तर सर, सुरुवात करताना आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की एवढ्या दगादगीच्या आणि एवढ्या कामाने व्यापलेल्या तुमच्या शेड्यूलमध्ये नेमके महाराज आणि इतिहास तुमच्या आयुष्यात कधी आले? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे डॉक्टर आणि गडकोट भटकंती हा म्हणजे वेगळा विषय आहे की डॉक्टर कसे गडकोट भटकंतीकडं म्हणजे वेधले गेले. तर तू म्हटलंस तसं की डॉक्टरांचा व्यवसाय हा म्हणजे धावपळीचाच आहे आमचा डेली लाईफमध्ये. कधी कोणती इमर्जन्सी येईल सांगता येत नाही, ताणतणावाचा आहे. कधी कोणत्या पेशंट आम्हाला लाईव्ह याच्यावर ऑपरेशन करावं लागतं. तर हा स्ट्रेस घालवण्यासाठी म्हणजे थोडंसं आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं होतं. त्यामुळं मी माझ्या सुरुवातीला म्हणजे प्रॅक्टिस मी 2009 साली सुरू केली. चंदननगरला स्वराज हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल सुरू केलं. पण तेव्हापासून मी ठरवलं की महिन्यातून किमान 1-2 रविवार तरी काढायचे गडकोट भटकंतीसाठी. आणि एक पु ल देशपांडेंचं वाक्य मी ते कायम सांगतो, म्हणजे मला ते खूप आवडतं. पु ल देशपांडे असं म्हणतात की उपजीविकेसाठी असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावर थांबू नका. साहित्य, संगीत, नाट्य, कला, क्रीडा यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं ते सांगून जाईल. म्हणजे हे वाक्य मी प्रेम करून ठेवण्यासारखं आहे. नक्कीच. त्यामुळं सुरुवातीपासून आहे ना मी महिन्यातून 2 रविवार तरी काढायचो. आणि आपण नशीब म्हणजे मी पुण्यात राहतोय, तर पुण्याच्या आसपास बहुतांशी महत्वाचे किल्ले आहेत. त्यामुळं किल्ले फिरू लागलो आणि म्हणजे हळूहळू किल्ल्यांच्या प्रेमात पडलो. थोडक्यात म्हणजे एखादा किल्ला पाहिला नाही तर उलट बेचैन व्हायचं. आणि ऑक्सिजन मिळतो आपल्याला किल्ल्यांवर गेल्यावर, एक मेन एनर्जी मिळते आणि त्याचा फायदा मग प्रॅक्टिसमध्ये होतो. तर सर, आत्ता तुम्ही सांगताना जो उल्लेख केला की जे पहिलं हॉस्पिटल स्वराज नाव आहे त्याचं आणि ते 2009ला तुम्ही सुरू केलं, तर मी पुस्तक वाचताना मला एक तिथे तुम्ही एक नोंद केली आहे की त्या हॉस्पिटलच्या समोरच महाराजांचा पुतळा आहे. तर आता हा योगायोग म्हणायचा की म्हणजे काय? निश्चितच. आता पुण्यात हॉस्पिटल सुरू करणं सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे मी सुरुवातीला असे हॉस्पिटलसाठी स्पॉट पाहायचो आणि भरपूर म्हणजे मी इथून म्हणजे आता आपण वाघोलीत आहे, वाघोलीच्या पुढे एक शिक्रापूर गाव आहे, जवळजवळ 30 किलोमीटरवर आहे. तर मी पूर्ण पुण्यापासून ते शिक्रापूरपर्यंतचे बहुतांशी स्पॉट पाहिले हॉस्पिटलसाठी. पण मनात एक येत नव्हता कुठं चालू करावं, नक्की कन्फ्युजन होते. आणि अशातच मी एक चंदननगरला स्पॉट पाहण्यासाठी गेलो. तिथं शिवाजी महाराजांचं पुतळा आहे, चौक आहे, शिवाजी महाराजांचं चौक आहे. तर त्या चौकातला महाराजांचा पुतळा मला आवडला आणि नशिबाने त्या पुतळ्यासमोरच एक शॉपिंग कॉम्प्लेक्स होतं आणि तिथं फर्स्ट फ्लोअरला म्हणजे होते ऑफिस स्पेस होती हॉस्पिटलसाठी. मी लगेच निर्णय घेतला आणि मेन मार्केटमध्ये असल्यामुळं महाराजांच्या समोर आहे, महाराजांचे आशीर्वाद आपल्याला कायम राहतील या उद्देशाने. आणि मी हॉस्पिटलचं नाव सुद्धा म्हणजे महाराज आहेत तर स्वराज्यपेक्षा मग मी स्वराज नाव ठेवलं हॉस्पिटलला सुद्धा, महाराजांमुळे मी नाव. पण मग हे त्या पुतळ्यातून किंवा जे इतिहासातून जी प्रेरणा आहे तुम्हाला, ते त्याच्यातून ते नाव आहे की ते आधी तुमचं ठरलं होतं की स्वराज? नाही, निश्चितच पुतळ्यापासून महाराजांमुळेच ते नाव ठरलं स्वराज. तर महाराजांच्या प्रेरणेतून हा प्रवास सुरू झाला सर. पण सुरुवातीच्या काळात म्हणजे कारण आता आम्ही किंवा आपले गडवाटकरी गडदुर्ग भटकंतीसाठी जातो,
सुरुवातीपासून ज्येष्ठ इतिहास संशोधकांचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, पण प्रत्येकाचा प्रवास सुरू होण्याची कारणं किंवा परिस्थिती वेगळी वेगळी असते. तर नेमकं तुमची भटकंती कशी सुरू झाली आणि कोणामुळे सुरू झाली? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा. आता सुरुवातीला मी पुण्याच्या आसपासचे बरेचसे किल्ले पाहिले. माझा सगळ्यात पहिला ट्रेक म्हणून जो किल्ला कोणता असेल तो हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड म्हणजे हा खूप प्राचीन किल्ला आहे. म्हणजे त्या काळातल्या साधू पुरुषांना त्याचा म्हणजे मोह नाही कळला. म्हणजे चांगदेव ऋषींचं ते निवासस्थान होतं. तर असे हरिश्चंद्रगड म्हणजे आजच्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि सुंदर किल्ल्यांपैकी एक हरिश्चंद्रगड. तो पाहायला आवडला आणि म्हणजे धाकत म्हणजे नेहमीच्या वर्दळीतून तिथं जी शांतता मनाला लागते ना ती भावली. आणि सुरुवातीची जी भटकंती होती प्रांजळपणे सांगायची तर तिला अभ्यास पूर्ण नव्हती. नुसतं निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा आणि किल्ला पाहायचा, पण त्याला काही असा उद्देश नव्हता. पण नंतर हळूहळू किल्ले पाहू लागलो, किल्ल्यांच्या प्रेमात पडू लागलो. नंतर जसे जसे किल्ले पाहू लागलो मग थोडंसं वाचन वाटलं आपण किल्ल्यांवर सुरू करावं. त्यावेळेस असं सोशल मीडियावर एवढे जास्त माहिती उपलब्ध नसायची. त्यामुळे मग पुण्यात आप्पा बळवंत चौक आहे, तिथं किल्ल्यांवरची पुस्तकं मिळायची. मग आप्पा बळवंत चौकात जाणं झालं. मग तिथं त्यावेळेस मला सगळ्यात महत्वाचं पुस्तक जर माझ्या हातात पडलं तर ते आपले कोल्हापूरचे आपले गुरुवर्य भगवान चिले सरांचं गडकोट नावाचं पुस्तक मी 2006 का 2007 साली मी पाहिलं होतं. मग त्यावेळेस मी ते पुस्तक चाळलं तर ते इतके वेगवेगळे गडकोट होते म्हणजे मला त्यांची नावही नव्हती माहिती. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय फक्त महत्वाचे किल्ले राजगड, रायगड, प्रतापगड या व्यतिरिक्त आपल्या कादंबऱ्यांमध्ये होतो. तर मग असं भगवान चिले सरांच्या पुस्तकामुळं माझा गडकोट भटकंतीचा एक म्हणजे महत्वाचा प्रवास सुरू झाला. आणि नंतर सरांची पुस्तकं असू दे, प्रके घाणेकर सरांची पुस्तकं असू दे, आप्पा परब सरांची त्यांची पुस्तकं असू दे, म्हणजे या पुस्तकांमुळं किल्ला कसा पाहायचा ते कळू लागलं. म्हणजे आता आजकालचे कसं आहे नुसतं कॉम्पिटिशन आहे. म्हणजे लोक म्हणतात की मी 100 पाहिले किल्ले, 200 पाहिले, 300 पाहिले, नुसतं विक्रमासाठी. अगदी लहान लहान पोरांना चांगले तुम्ही किल्ले दाखवता पण त्याचं तुम्ही रेकॉर्ड नाही की एका दिवसात तुम्ही 6-7 किल्ले पाहिले. किल्ला पाहणं म्हणजे त्याला नाही म्हणत. मी तुम्हाला मी सांगतो किल्ला कसा पाहावा. म्हणजे नुसता रेकॉर्डसाठी किल्ला पाहू नका तुम्ही, किंवा नुसतं किल्ल्याच्या दरवाजाला शिवून येऊन परत फिरणं म्हणजे किल्ला पाहणं. गोनी दांडेकर असं म्हणतात की शिवचरित्रात किल्ल्यानं खूप महत्वाचं स्थान आहे. शिवचरित्रातून जर तुम्ही किल्ले वगळले तर शून्य उरेल, काहीच उरणार नाही. म्हणजे आज आपल्याला किल्ल्यांवर जायचंय काय, ते महाराजांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी जायचंय. म्हणजे किल्ला पाहणं म्हणजे काय की किल्ल्यातल्या प्रत्येक वास्तू पाहणं म्हणजे किल्ला पाहणं. किल्ल्याच्या महादरवाजात जाऊन तिथं जे शिलालेख कोरलेत त्या राजवटींचं स्मरण करणं म्हणजे किल्ला पाहणं. किल्ल्याच्या देवडीत जर आपण गेलो पहारेकऱ्यांसाठी जे विश्रांतीसाठी असते तर तिथल्या देवडींना आपले कान लावून, तिथल्या भिंतींना कान लावून त्या काळी पहारेकरी एकमेकांशी काय गुजगुष्टी बोलत असतील ते जाणून घेणं म्हणजे किल्ला पाहणं. किल्ल्यावर जाणं म्हणजे एखाद्या तिथली गडदेवता आहे तिला रानफुलांची माळ घालून तिची पूजा करणं म्हणजे किल्ला पाहणं. तिथल्या थंडगार टाक्यातील पाणी पिऊन म्हणजे किल्ला पाहणं. अखंड तोफांचे मार सोसत जे तडबुरुज आजही ताठमानेने उभे त्या तडबुरुजांवरून फिरणं म्हणजे किल्ला पाहणं. तिथल्या एखाद्या वीराच्या समाधी पुढे नतमस्तक होणं म्हणजे किल्ला पाहणं. तिथल्या चोर दरवाजातून गडाखाली उतरणं म्हणजे किल्ला पाहणं. तिथल्या एखाद्या कड्यावर जाऊन भन्नाट वाऱ्याचा झोत अंगावर घेणं म्हणजे किल्ला पाहणं. तिथल्या निसर्गाशी आसमंताशी एकरूप होणं म्हणजे किल्ला पाहणं. असा जर तुम्ही किल्ला पाहिला तर तुम्ही मग त्या किल्ल्याशी एकरूप व्हाल आणि ते किल्ले तुम्हाला वेगळा आनंद आपल्याला मिळून देतील. काही सरांनी आता जसं एक प्रकारची सरांनी कविताच, मी तेच बोलणार की कविताच झाली. हे सगळं प्रेम आहे ना. म्हणजे चिले सर असू दे, आप्पा परब असू दे, गोनी दांडेकर असू दे, प्रके घाणेकर सर असू दे, मग असे किल्ले यांच्यामुळं किल्ला कसा पाहायचा ते कळलं. नंतर आता किल्ल्याचा इतिहास जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी माझ्या 2 दिग्गज व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे नाशिकचे गिरीश टकले सर. म्हणजे इतिहास, किल्ल्याचा इतिहास कसा अभ्यास करावा हे त्यांच्याकडून निश्चितच शिकलं पाहिजे आजच्या पिढीने. आणि दुसरं नाव म्हणजे ते माझ्या मते ते दुर्लक्षित आहे थोडे, ते म्हणजे सांगलीचे सतीश अक्कलकोट सर. सरांचा सुद्धा अभ्यास प्रचंड आहे. सरांचे दुर्ग म्हणून जो खंड आहे पुस्तक तो खूप सुंदर आहे.
तर सतीश अक्कलकोट सर आणि गिरीश टकले सर यांच्याकडून मला कळालं की इतिहास कसा अभ्यासावा. मग ह्या लोकांची पुस्तकं वाचनात आली. नंतर वाचन वाढल्यावर आपोआप आपल्या हातात लेखणी येते. मग नंतर मी गड किल्ल्यांवर थोडंसं जो फिरून आलो त्या किल्ल्यावर लेख लिहू लागलो. आणि मला सगळ्यात म्हणजे जे व्यासपीठ दिलं लेखणीच म्हणजे लेखाचं, तर ते म्हणजे माझे नाशिकचे मित्र ज्यांचं दुर्ग नावाचा दिवाळी अंक असतो, अंकुर काळे म्हणून. तर त्यांनी मला सुरुवातीला संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या दिवाळी अंकात. आणि त्या दिवाळी अंकात माझा लेख झाला पब्लिश. मग नंतर त्यानंतर नशिबाने मागं वळून नाही पाहिलं. अनेक दिवाळी अंकात लेख गेले. नंतर जसं दिवाळी अंकात गेले तसं वर्तमानपत्रात सुद्धा माहिती लिहायला लागलो. सुरुवात केली मी. सामनामध्ये माझी वर्षभर नियमित प्रत्येक किल्ल्यांची नियमित लेख प्रसिद्ध होत होते सामनामध्ये. नक्कीच. आणि आय थिंक हे जे लेख लिहिल्यामुळे जे सातत्य एक आलंय त्याच्याने नक्कीच तुम्हाला पुस्तकाच्या प्रवासामध्ये मदत झाली असेल सर. तर तुम्ही पुस्तक नाही लिहिताय कारण ह्याच्यात मी बरेच सुंदर फोटो पाहिले. तर ह्या सगळ्यामध्ये मग फोटोग्राफी कधी आली? मी सांगू का, म्हणजे किल्ल्यांवर तुम्ही प्रेम करायला लागलं ना, तुम्हाला आपसुकच चांगले प्रेम मिळतात. म्हणजे आपसुकच निसर्ग तुमच्या समोर हे करतो. म्हणजे तो ब्लू स्काय असू दे, तुम्हाला छानच मिळतो. मग जसं जसं भटकंती करू लागलो ना, म्हणजे प्रत्येक किल्ल्याचा दरवाजाची फ्रेम असू दे किंवा कोणत्या अवशेषाची फ्रेम, ती माझ्या कॅमेऱ्यामध्ये कशी चांगली बंदिस्त केली जाईल त्याची मी काळजी घ्यायला लागलो. आणि आपल्या गडवाटचा मला उल्लेख आवर्जून करूशी वाटतो. गडवाटने एक साधारण 4-5 वर्षापूर्वी सोशल मीडियावर अशी स्पर्धा टाईप ही केली होती आयोजित, की रोज नवीन 3 स्पर्धक ते निवडायचे, म्हणजे फोटोग्राफी स्पर्धा, फोटो ऑफ द डे. तर ते मला आठवतं त्यावेळेस सुरुवात होती आपली सगळी, म्हणजे ओळखत नव्हतं. तर त्यावेळेस मी फोटो टाकू लागलो आणि नशीब त्यात 2-3 वेळा मला म्हणजे त्यांच्यात विनर मध्ये पण मी होतो. मग हे सगळं म्हणजे आपल्याला कळू लागले कसं फोटो काढायचे हे, त्यांनी चांगले फोटो नशिबाने मिळत गेले. तुम्ही जर आत्ता उल्लेख केला की टकले सरांचं मार्गदर्शन लाभलं, त्यानंतर चिले सरांचं मार्गदर्शन, बहुतेक हेच आहे की तुमचा सुरुवातीच्या प्रवासापासून तुम्ही त्यांच्याशी जोडलेले आहात आणि त्यामुळे तुमच्या पुस्तकात प्रस्तावना पण या दोघांनी लिहिलेली आहे. आणि माझ्या माहितीत या 2 दिग्गजांची प्रस्तावना असलेलं हे एकमेव पुस्तक असेल. आणि हा योगायोग, अजून एक योगायोग मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. पुस्तकामध्ये एक नंतर आपण वाटलं तर तो विषय घेऊ, पण या पुस्तकाची सुरुवात या 100 किल्ले आहेत या पुस्तकात. तर सुरुवात साल्हेर किल्ल्यापासून आहे, जो नाशिक म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आहे आणि तो नाशिक जिल्ह्यात आहे. आणि शेवट या पुस्तकाचा जो किल्ला आहे तो पारगड किल्ला, जो कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आता योगायोग बघा, म्हणजे सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून, शेवट पारगड किल्ला म्हणजे कोल्हापूर जिल्हा. आणि गिरीश टकले सर हे नाशिकचे आहेत आणि भगवान चिले सर हे कोल्हापूरचे आहेत. आणि दोन्ही माझे गुरुस्थानी आहेत मला. आणि दोघांनाही मी जेव्हा सांगितलं की हे पुस्तक लिहितोय, दोघांनी तत्काळ होकार दिला. आणि माझं भाग्य आहे की दोघांची मला प्रस्तावना मिळाली. आणि आय थिंक यामुळेच सरांनी जे पहिलंच पान आहे तिथे त्यांनी जे नावाच्या खाली पहिलं हे लिहिलंय, अहत साल्हेर ते तहत पारगड. तर सर त्याच्या पण आधी म्हणजे हे प्रस्तावना, त्यानंतर तुमचं मनोगत, त्याआधी पण मला एक गोष्ट जाणवली की पुस्तक उघडल्या की पहिल्याच याच्यावर एक सुंदर चित्र आहे, ते सिंधुदुर्गाचं आहे. तर मला ते नाही कळलं की बाकी सगळे 101 किल्ले नंतर आहेत, पण असं काय विशेष तुमची आठवण आहे सिंधुदुर्गाशी की तुम्ही त्याला एवढं मानाचं पान दिलंय सुरुवातीलाच? सिंधुदुर्ग तर आहेच, महाराजांच्या जिव्हाळ्याचा विषय सिंधुदुर्ग. पण महाराजांच्या आयुष्यात गडकोटांचं स्थानच खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात असं सांगितलंय रामचंद्र पंत अहमद त्यांनी की हे राज्य तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटांवरून निर्माण केलंय. म्हणजे पुढे ते असं म्हणतात की औरंगजेबासारखा महाशत्रू स्वराज्यावर चालून आला, म्हणजे संपूर्ण 30 वर्ष तो इथं होता, त्याच्या प्रयत्नास असाध्य काय नव्हतं, म्हणजे त्याच्याकडे लाखोची फौज होती, परंतु राज्यात किल्ले होते म्हणून हे राज्य राहिले. त्यामुळे किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आणि जे मी सांगितलं सिंधुदुर्गचं पेंटिंग आपण केलंय, तर महाराजांनी सुरुवातीला जे स्वराज्य निर्माण केलं त्यावेळी सुरुवातीला त्यांनी गिरिदुर्गांवर लक्ष दिलं. म्हणजे असं म्हणतात की सर्वेशामेव दुर्गानम गिरिदुर्ग प्रशस्ते, म्हणजे सगळ्या दुर्गांमध्ये गिरिदुर्ग श्रेष्ठ. म्हणून महाराजांनी सुरुवातीच्या काळात गिरिदुर्गांवर फोकस केलं. आणि एकदा गिरिदुर्गांवर त्यांची मान पक्की झाली तर त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष सागरी किनाऱ्याकडे वळवलं. कारण महाराजांना माहिती होतं की या
सागरावरून पण कदाचित भविष्यात शत्रू येणार आहे स्वराज्यावर चालून, म्हणजे महाराजांनी त्या काळी ओळखलं होतं. आणि त्यावेळी म्हणजे आपण सागरावर सुद्धा आपण गुलामगिरी होतो. म्हणजे त्यावेळेस सगळ्यात प्रबळ जे होते सागरावर ते पोर्तुगीज होते. त्यांचा कार्ताज, त्यांचा कर भरावा लागायचा तेव्हा आपल्या होडी समुद्रात जायच्या. आणि त्यावेळी हिंदू धर्मामध्ये सिंधुबंदी होती, म्हणजे प्रवास निषिद्ध मानला जायचा. पण महाराजांनी या अनिष्ट प्रथांना तिलांजली दिली आणि असं सांगतात की आरमार पाहिजे, म्हणजे ज्याचा आरमार त्याचा समुद्र. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण आरमार प्रबळ केलं पाहिजे, स्थापना केली पाहिजे. आणि महाराजांनी ते कल्याणला दुगाडी किल्ला बांधून आरमाराची सुरुवात सुद्धा केली. नंतर जेव्हा पुढे सुरत लुटली महाराजांनी, त्यावेळेस प्रचंड धनराशी महाराजांच्या खात्यात जमा झाली. त्यावेळी त्यांनी ठरवलं की या धनराशीचा उपयोग करून सागरी राजधानीचा जो किल्ला बांधायचं महाराजांनी ठरवलं. आणि त्यावेळी महाराजांनी कुर्टे बेट जे मालवणला आहे तिथं ते पाहायला गेले. त्यांना ते बेट खूप आवडलं, कारण तिथं शुद्ध खडक आहे. म्हणजे आजही कुर्टे बेटावरचा जो दगड आहे तसा दगड तुम्हाला कुठं सापडणार. तर शिवाजी महाराज तेव्हा म्हटले की 84 बंदरात हा ऐसा जागा दुसरे नाही, ये बंदरी नया दुर्ग वसवावा. आणि मग त्यावेळी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने तिथं हिरोजी इंदुरकरांनी 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका निर्माण केली. मी मगाशी म्हटलो की सिंधुदुर्ग हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे महाराजांच्या. त्यावेळेस एक पत्र पण उपलब्ध आहे, हिरोजी इंदुरकरांना लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांनी पत्र. 1664 सिंधुदुर्गचं बांधकाम सुरू झालं आणि 1667 ते पूर्ण झालं. साधारण 500 पातरवट म्हणजे दगड फोडणारे, 200 लोहार, 100 गोवेकर पोर्तुगीज सुद्धा होते त्या बांधकामात आणि 3000 मजूर एकसारखे 3 वर्ष काम करत होते. तब्बल 1 कोटीहून खर्च करून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. तोचा म्हणजे जे पाया बळकट व्हावा म्हणून 5 खंडी शिसे शिवाजी महाराजांनी ओतलं होतं त्या बांधकामात. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना एक पत्र लिहिले. त्या पत्रातली ओळणओळ महत्वाची. शिवाजी महाराज त्या पत्रात असं म्हणतात की आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले हे बरे जाणणे, अवघे काम चकोट करणे, पाया बहुत भला रुंद घेणे, पायात ओतण्यापायी शिसे पाठवायची व्यवस्था केली आहे, नीट पाहून मोजून माल ताब्यात घेणे. ते पुढे खूप महत्वाचं वाक्य म्हणतात. ते म्हणतात की टोपीकार सावकार म्हणजे इंग्रज लबाडजात डोळ्यातील काजळ चोरून नेतील तरी पत्ता लागू देणार नाही, म्हणजे नीट पाहून माल घ्यावा. आणि पुढचं वाक्य पण खूप सुंदर आहे. म्हणजे आजही तुम्ही सिंधुदुर्ग गेले तिथं दूध बाव, साखर बाव आणि दही बाव अशा गोड्या पाण्याची टाकी आहे. शिवाजी महाराज त्या पत्रात म्हणतात की गोडे पाणी हाताशी बहुत, पाण्यामध्ये ती वाळू साठवणे, तिथली ती समुद्रातली वाळू आहे तर ती खारटपाना आहे, तर तो खारटपाना पाण्यात वाळू साठवल्यामुळे खारटपाना निघून जाईल आणि ती धुतलेली वाळू वापरणे, असे प्रत्येक बारीक सारीक महाराज लक्ष द्यायचे. आणि तुम्ही विचार करा, म्हणजे मी मगाशी म्हटलो की सागरावर सुद्धा आपण गुलामगिरीत होतो, ती महाराजांनी गुलामगिरी मोडीत काढली. सिंधुदुर्गची स्थापना करून संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासाला कलाटणी दिली. आणि या घटनेचं महत्व म्हणजे की एक सिंधुदुर्ग का जिव्हाळ्याचा विषय की एकमेव जो किल्ला असेल महाराष्ट्रातला की जिथं शिवाजी महाराजांच्या हातापायाचे ठसे. आणि हा तोच हाताचा ठसा आहे की ज्या हाताने पुनवडी म्हणजे त्या काळी गाढवांचा नांगर फिरला होता पुन्हा, तर तिथं शिवाजी महाराजांनी त्याच हाताने बालपणात सोन्याचा नांगर फिरवला. हा तोच हात आहे ज्याने अफजल खानाचा कोथळा काढला. हा तोच हात आहे ज्याने शाहिस्ते खानाची बोट छाटली. हा तोच हात आहे ज्याने जे शिरजोर म्हणजे जे हे होते वतनदार होते त्यांना वटणावर आणलं, त्यांचे वाडे हुडे नेस्तनाबूत केले. आणि हा तोच हात आहे ज्यांनी दिल्लीपतीच्या दरबारात जाऊन त्यांना आव्हान दिलं. आणि हे तेच पाय जे लहानपणी शिवनेरीवर असं रांगत झाले, त्याच पायांनी पुढे पूर्ण हिमालयापासून खाली कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत पादांक्रांत केलं थोडक्यात. नक्कीच. आणि सर त्यातला जो फोटो आहे त्या हाताच्या ठसाचा तो बहुतेक चांदीचं हे आहे, ते काय आहे सर? तर हातापायाचे ठसे आपल्याला सिंधुदुर्गवर आहेत, त्या देवडीमध्ये हाताचा ठसा वेगळा, पायाचा ठसा वेगळा. आणि त्याला पुरावा आहे, म्हणजे ताराबाई कालीन कागदपत्रामध्ये त्याची नोंद आहे की हे शिवाजी महाराजांचेच हातापायाचे ठसे आहेत. तर त्यावेळी तुम्ही इमॅजिन करा की ज्या राजाचा एवढा जीव आहे तो राजा तिथे येणार आहे, किती लगबग, म्हणजे एखादा सणासारखा तो उत्सव साजरा झाला असणार आहे. म्हणजे सगळे आजूबाजूच्या गावातले लोक तिथं जमले असतील. आणि त्यावेळी म्हणजे कल्पना सुचली असेल त्या गडकऱ्याला की महाराजांचा हा जो
भेट आहे हो. ते आपण कायमस्वरूपी जतन करावी. मग सोन्याच्या ताटात चुन्याचा गिलावा ठेवून शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचं आणि डाव्या पायाचा ठसा घेतला आणि नंतर ढोल ताशाच्या मिरवणुकीत तो तिचं देवडी जी स्थापन केली होती तो ठेवायला तिथं ठेवले असणार. आणि हा जो प्रसंग आहे तो कायमस्वरूपी आपल्या वाचकांसाठी सुद्धा अनुभवता यावा म्हणून ते आपण पेंटिंग माझे जे तरुण मित्र आहेत नगरचे प्रदीप पवार म्हणून, तर त्यांनी खूप सुंदर हे चित्र रेखाटले आणि हे आगळं वेगळं चित्र आहे. आजवर या कुणीच केलं नव्हतं, ते आपण या पुस्तकाच्या निमित्ताने केलं. तर सर चित्र झालं, त्याच्यानंतर छायाचित्र झाली, त्याच्यानंतर त्याच्यात संदर्भ ग्रंथ पण आहे. तर मला एक थोडं कन्फ्युजन आहे, कारण जे आपले एक बाज आहे ऐतिहासिक पुस्तकांचा, ते एकतर कादंबरी बनतात, नाहीतर मग ते संदर्भ ग्रंथ बनतात, नाहीतर मग आत्ता कॅमेरा आणि ड्रोन वगैरे आल्यामुळे फोटोंचं कलेक्शन बनतं किंवा मग फक्त प्रवास वर्णन बनतं. तर हे पुस्तक वाचक म्हणून मग ह्याच्यात मी बसवायचं, कुठल्या कप्प्यात मी बसवायचं? निश्चितच. आता एक किल्ल्यांचा एक थोडक्यात पुस्तकांचा एक प्रवास थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. 1885 साली किल्ल्यांवरचं पहिलं पुस्तक आलं होतं. गोविंद बाबाजी जोशी म्हणून त्यांचं राजधानी रायगड एक छोटीशी माहिती पुस्तक होतं, पण ते पहिलं पुस्तक होतं जे छापलं गेलं छापाई तंत्रज्ञाने. नंतर जे महत्वाचं दुसरं पुस्तक आहे ते 1905 साली पब्लिश झालं. ते चिगो गोगटे यांचं महाराष्ट्र देशातील किल्ले भाग 1 आणि भाग 2. म्हणजे पुस्तकांना एक 150 वर्षाचा इतिहास आहे थोडक्यात. आणि त्यानंतर खूप महत्वाचे दिग्गज लोकांची पुस्तकं येऊन गेली. म्हणजे आता भगवान चिले सरांचे असू दे, घाणेकर सरांचे असू दे, आप्पा परबांचे असू दे, अजून एक महत्वाचं नाव म्हणजे दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचं असू दे, महाराष्ट्र देशातील गड किल्ले. तर या सगळ्या दिग्गज लोकांची पुस्तकं आजवर येऊन गेले. आता या सगळ्या दिग्गजांमध्ये आपलं पुस्तक कुठे आहे म्हणजे हा प्रश्न म्हणजे मला सुद्धा सुरुवातीला पडला होता. पण मी त्यावेळेस ठरवले की काहीतरी आपण वेगळं करूया. म्हणजे या पुस्तकामध्ये सगळ्यांचाच मी म्हणजे समावेश केलाय. म्हणजे यामध्ये किल्ल्याचं प्रवास वर्णन सुद्धा एक, म्हणजे किल्ल्याच्या म्हणजे किल्ल्याला पोहोचायचं कसं, म्हणजे किल्ल्यापर्यंत पोहोचायचं कसं, नंतर किल्ल्यावर काय काय अवशेष आहेत ते सगळे अवशेष कसे पाहिजे. म्हणजे थोडक्यात की किल्ल्याच्या नंतर पुढं किल्ल्याच्या निर्मितीपासून पूर्ण किल्ले इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंतचा सगळा इतिहास यामध्ये. तर अशा प्रकारे सगळाच म्हणजे किल्ल्यावर जाण्याच्या वाटा, किल्ल्यावरचे सगळे अवशेष, किल्ल्याचा पूर्ण इतिहास पूर्ण निर्मितीपासून ते इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत सगळं यामध्ये मांडलाय. शिवाय त्या प्रत्येक किल्ल्याचे फोटोग्राफ्स, काही महत्वाच्या अवशेषांचे पेंटिंग आणि शिवाजी महाराजांचं जर काही त्या किल्ल्याशी संबंध आहे तर तसं महाराजांचं पण सुद्धा पेंटिंग मी या पुस्तकामध्ये समावेश केलाय. पुस्तकात आपण पुढे जातो त्यात एक सुरुवातीलाच एक नकाशा आहे आणि त्याच्यात मी बघितलं की साधारण कोकणाचा भाग किंवा खाली कोल्हापूर पर्यंत, आणि जसं तुम्ही सांगताय की नाशिक ते कोल्हापूर असा एक तो पट्टा तुम्ही ठरवला. तर खूप कमी ठिकाणी किंवा माझ्या आठवणीत एखाद दुसरी अशी जागा असेल की किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशात फक्त किल्ले किंवा त्यांची एवढी अचूक जागा किंवा एकाच नकाशात एवढे किल्ले. तर हे कारण मला जेवढं समजतं हे खूप अवघड काम आहे. कारण एकतर त्यासाठी तुम्हाला माहिती, भौगोलिक तर माहितीच असायला हवी, त्याबरोबर त्यात मग नकाशाशास्त्राचं पण तुम्हाला ते ज्ञान असायला हवं आणि त्याच्यात परत तुम्ही ते सिम्बॉल्स वापरलेत वेगळे वेगळे. तर हा नकाशा साधारण कसा तयार झाला आणि तो प्रवास कसा होता? पुस्तकाचा प्रवास सांगतो. म्हणजे पुस्तकामध्ये फोटोज चांगले आहेत, पेंटिंग मी खास बनवून घेतले, एक 8-10 पेंटिंग आहेत आणि काही मी स्केचेस आहेत म्हणजे महत्वाचे शरभ शिल्प असू दे किंवा एखादी तोफ असू दे वेगळी, तर त्याचे मी स्केचेस बनवून घेतले. म्हणजे थोडक्यात परिपूर्ण झालं की एकमेव असं पुस्तक आहे मला आनंदाने सांगावंसं वाटतं की ज्यामध्ये तुम्हाला पेंटिंग पाहायला मिळणार, फोटो पाहायला मिळणार, स्केचेस सुद्धा पाहायला मिळणार. आता राहिलं होतं की नकाशा, महत्वाचा भाग. आता प्रत्येक किल्ल्याचा नकाशा देणं तुलनेने अवघड होतं. तरी माझे जे एक मित्र आहेत साताऱ्याचे अमित निंबाळकर, तर खूप सुंदर त्याचा सुद्धा अभ्यास आहे. तर त्याने आपल्या पुस्तकासाठी किल्ले रायगडचा आणि विजयदुर्गचा नकाशा आपल्याला उपलब्ध करून दिला. पण तेवढे 2-3 नकाशे पुरेसे नव्हते. तर माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण या पुस्तकामध्ये 101 किल्ले घेतलेत, तर या संपूर्ण 101 किल्ल्यांचा नकाशा एकत्रित करणं गरजेचं होतं. म्हणजे जेणेकरून नकाशा पाहून सुद्धा एखाद्याला
किल्ले कसे पाहायचे, पाहायचे किंवा कोणते ठराविक किल्ले एकत्र पाहायचे याचा आनंद म्हणजे अनुभव मिळेल किंवा मार्गदर्शन मिळेल. तर आणि हे 101 किल्ले एका नकाशावर बसवणं सोपी गोष्ट नाही खूपच अवघड आहे. आणि त्याचा इतिहास भूगोलाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे किती आज तंत्रज्ञान प्रगत झालं तरी ते नकाशा करणं सोपं नाहीये. तर यावेळेस मग या नकाशामध्ये मला मदत केली ते एक मी मगाशी सांगितलं सातारचा माझा तरुण मित्र अमित निंबाळकर त्याने आणि मी मिळून एक पहिल्यांदा आम्ही कच्चा नकाशा बनवला. बरोबर. आणि त्या नकाशाला म्हणजे डिजिटल स्वरूपात कसं आणण्यासाठी मग एक नाव आमच्या समोर आलं ते म्हणजे नाशिकचे आमचे मित्र अजय हातेकर सर. तर त्यांनी आम्हाला हे जो कच्चा नकाशा आम्ही जो बनवून दिला होता तर त्याचं डिजिटल स्वरूपात त्यांनी आम्हाला सुंदर नक्षी म्हणजे सुंदर दिसल असं काम मग अजय हातेकरांनी केलं. त्यामुळं हा सुंदर स्वरूपात नकाशा 101 गडकोटांचा आम्हाला आणता आला. आता या नकाशाचा फायदा काय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की कोकण किनारपट्टीचे सगळे किल्ले इकडे सातारा सांगली कोल्हापूर इकडचे सगळे किल्ले किंवा नाशिकचे किल्ले सगळे आपल्याला जवळ कोणकोणते एकमेकांचे किल्ले ते लक्षात येतं. आता समजा तुम्हाला सातारला गेले तुम्ही तर हे महिमानगड असू दे वर्धनगड असू दे वारूगड असू दे भूषणगड असू दे हे सगळे शेजारी शेजारी. जर तुम्ही नाशिकवरून जर आले किल्ले पाहायला तर एखादा मुक्काम केला तर तुम्ही 2 दिवसात हे 5-6 किल्ले एकत्र पाहू शकता. तीच गोष्ट इथले पुण्याजवळचे किल्ले आहेत तुंग तुकोना लोहगड विसापूर मोरगिरी किल्ला कोरीगड किल्ला घनगड किल्ला 1-2 मुक्काम केले ते तुम्ही 6-7 किल्ले करू शकता. म्हणजे या नकाशाचा असा फायदा होतो. किंवा कोकण किनारपट्टीत तुम्ही उतरले तर सगळे किल्ले म्हणजे वाचकांना जेवढं सोपं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि नकाशा म्हणजे मला आनंदाने सांगू शकतो की आपलं एकमेव पुस्तक आहे की ज्यामध्ये 101 गडकोटांचा नकाशा आपण छापलाय. हे कॉपी टेबलच बुक का तुम्हाला कसं सुचलं प्लस हे कॉपी टेबल बुक लिहिताना तुम्ही म्हणजे असं कागदावरती उतरून काढलं किंवा एखादं बुक रेफर केलं की टायपिंग केलं म्हणजे कॉम्प्युटरवरती टाईप केलं की मोबाईलवरती केलं तर हे सगळं जाणून घ्यायचं होतं. हे पुस्तक निश्चितच कॉपी टेबल स्वरूपात आहे म्हणजे याची इतर पुस्तकांपेक्षा लांबी रुंदी जास्त आहे आणि यामध्ये 316 पानं आहेत. तर ही बाकीच्या रेग्युलर पुस्तकाची जवळपास 1000 पानं समजा तुम्ही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही सगळी जे टायपिंग आहे ते मी मोबाईलमध्ये केले. धाकधूक असायची त्यावेळेस की चुकून डिलीट झाला डेटा तर सगळे माझ्या माहितीत हे म्हणजे मोबाईल टायपिंग पुस्तकासाठी मी पण पहिल्यांदाच ऐकतोय. आणि एक दुसरा महत्वाचा विषय की कॉपी टेबल बुक का तर जसं जसं मी किल्ले फिरू लागलो मग तसलं निसर्गाशी सुद्धा एकरूप झालो. मग त्यामुळे गडाच्या आसमंतात जे जंगल आहे ते जंगल पाहू लागलो म्हणजे जंगलाच्या प्रेमात पडलो थोडक्यात. आणि यातूनच मी आता म्हणजे जसं गुणिदांचं वाक्य आहे की मी गड किल्ल्यांवर फिरण्यासाठी बदनाम आहे तसंच पुढे मी वाघ पाहण्यासाठी सुद्धा बदनाम झालो. म्हणजे माझ्या डॉक्टर मित्रमंडळीमध्ये किंवा बाकीच्या मित्रमंडळींमध्ये भारतातली अनेक जंगलं त्या निमित्ताने मी पालथी घातली वाघ पाहण्यासाठी. आणि त्यावेळी मला असं लक्षात आलं मी वेगवेगळे मध्य प्रदेशचं जंगल असू दे किंवा कर्नाटक असू दे किंवा राजस्थान असू दे तर त्या जंगलांना जेव्हा मी भेट दिली तेव्हा तिथं त्यांचं जे सोविनियर शॉप असतं तर त्या सोविनियर शॉपमध्ये मला तिथल्या जंगलांवरची कॉपी टेबल बुक पाहायला मिळालीच पण त्या राज्यातल्या गडकोटांवरची सुद्धा कॉपी टेबल बुक पाहायला मिळाली. आणि दुर्दैवाने मला त्यावेळेस वाईट वाटलं की अख्ख्या भारताला ज्याने स्वातंत्र्याचा जो धडा म्हणजे शिकवला कसं स्वातंत्र्य निर्माण करायचं त्या शिवाजी महाराजांच्या गडकोटांवर एकही कॉपी टेबल बुक स्वरूपात पुस्तक नाही. त्याची मला खंत जाणवली. तेव्हाच मी ठरवलं की आपल्या गडकोटांवर एक कॉपी टेबल बुक आणायचं. आणि एक सांगायचं म्हणजे आज आपण म्हणतो की उत्तरेकडचे किल्ले कम्पेअर करतो आपण महाराष्ट्रातले किल्ले आणि उत्तरेकडचे किल्ले. तर मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की राजस्थान मध्य प्रदेश किंवा इकडचे जे किल्ले आहेत त्यातले बहुतांशी किल्ले रेसिडेन्शियल फोर्ट आहेत राहण्यासाठीच ते राजे राजवाडे वापर करायचा. पण महाराष्ट्रातले किल्ले वॉर फोर्ट आहेत लढाऊ किल्ले. आणि म्हणजे साहजिकच आहे की लढाईमध्ये जे लढाऊ किल्ले जे लढतात त्याच किल्ल्यांचं नुकसान होतं. त्यामुळं आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं त्या काळी की गडाची इमारत गरजेची करू नये म्हणजे गडावर फक्त सुरक्षेच्या दृष्टीने जास्त बांधकाम करायचं जा की दिवाने आम दिवाने खास अशी प्रथा नव्हती त्यावेळेस. कारण तो का म्हणजे कालखंड धामधुमीचा होता. कधी गडकोट शत्रूच्या हाती जाईल सांगता येत नव्हतं.
तर तेव्हा म्हणजे मला खंत वाटत होती की असं एकही पुस्तक कॉफी टेबल बुक बाकीच्या ज्या राज्यांवर आहे आणि ते सरकार विभागांनी तयार केले तिथल्या, राजस्थान असू दे, मध्य प्रदेश असू दे, केरळ असू दे किंवा हे असू दे, मध्य प्रदेश असू दे. मग त्यावेळेस ठरवलं की आपण महाराष्ट्रातल्या गडकोटांवर असं कॉफी टेबल बुक स्वरूपात आणायचं पुस्तक. हे व्याघ्र भटकंतीतून मला सुचलं. आता मला एक सांगायला आनंद वाटतो की हे पुस्तक विश्वास पाटील सर जे मराठीतले दिग्गज लेखक आहेत, तर त्या विश्वास पाटील सरांकडे सुद्धा पोहोचलं. त्यांनी मला आवर्जून फोन केला की डॉक्टर तुम्ही फक्त कॉफी टेबल बुक म्हणू नका, हा संदर्भ ग्रंथ आहे. म्हणजे मला त्यासारखा आनंद नाही. आणि सरांनी खूप मोठी पोस्ट आपल्या पुस्तकाबद्दल त्यांच्या स्वतःच्या फेसबुकवर लिहिली, ट्विटरवर लिहिली, इन्स्टावर सुद्धा शेअर केली. आणि मला एक या निमित्ताने पुस्तकाच्या निमित्त सांगूशी वाटतं की हा निश्चितच म्हणजे पुस्तकात किल्ल्यांचं वर्णन तर आहेच आहे, पण पूर्ण किल्ल्याचा जो काही इतिहास संदर्भ साधनामध्ये उपलब्ध आहे, मग ते सेतुमाधवराव पगडे असू दे, शिवभारत, शिवकालीन शिवभारत असू दे किंवा पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान, ही जे सगळी शिवकाळातली सगळ्या बकरी असू दे, सभासद बकरोदुसे, जेदे शकावली, करीना असू दे, या शिवकालीन पत्रसार संग्रह असू दे, या पुस्तकामध्ये जेवढे किल्ले अंतर्भूत आहेत 101 किल्ले, त्या किल्ल्यांचा इतिहास जो काही त्या काळातल्या संदर्भ ग्रंथामध्ये आहे तो सगळा या पुस्तकात मी मांडलाय. सर मग आता तुम्ही सांगताय जसं की याच्यात 101 किल्ल्यांचं आपण हे केलंय, तर आता मग निवडायचं म्हटलं तर अवघड आहे, कारण त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार आहेत की गिरिदुर्गही असतील, वनदुर्ग असतील, आरमाराच्या हिशोबाने किल्ले, जलदुर्ग. तर एकतर ह्यांची वर्गवारी करताना, कारण मला जसं समजतं की 101 आकडा बहुतेक तुम्ही कदाचित ठरवला असावा की मला ही टॉप 100 ची लिस्ट त्या हिशोबाने, मग हे सगळं कसं त्या ह्याच्यात बसवलं आणि ते बसवल्यानंतर मग शेवटी ह्याच्यातला सगळ्यात तुमचा फेवरेट किल्ला कोणता? आता यामध्ये मी 101 किल्ले घेतलेत. तर नाशिकच्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाशिकमधील साल्हेर किल्ल्यापासून कोल्हापूरमधल्या पारगडापर्यंत याचा समावेश आहे. आणि मी यामध्ये महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात जे प्रसिद्ध किल्ले आहेत त्यांचा मुख्यतः अंतर्भाव केलाय. आणि हे 101 किल्ले असे आहेत की यातले 1-2 किल्ले सोडले की सगळे आबालवृद्ध सुद्धा या किल्ल्यांना भेट देऊ शकतात. म्हणजे सगळ्यांना शक्य असतील असे किल्ले आणि तेही प्रसिद्ध किल्ले मी यामध्ये पुस्तकात समावेश केलाय. आता आवडते किल्ल्यांपैकी मी थोडक्यात आता जे प्रकार आहेत किल्ल्यांचे, तर एक गिरिदुर्गांमध्ये थोडासा वेगळा किल्ला माझा आवडता सांगतो. राजगड, रायगड, प्रतापगड ही सगळ्या काळजाचाच भाग आहे, म्हणजे सगळ्यांचं ते आवडतातच सगळ्यांना. पण या व्यतिरिक्त गिरिदुर्गांमध्ये माझा एक आवडता किल्ला तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दातेगड नावाचा किल्ला. खूप छोटासा पण असा सुंदर किल्ला आहे. म्हणजे या किल्ल्यावर तुम्ही कोणत्याही ऋतूत जा, तुम्हाला तो किल्ला निश्चित आवडेल. हजारो वर्षांपूर्वी तिथं जे दुर्ग विशारद झाले होते त्यांनी इतके सुंदर, म्हणजे त्या किल्ल्यांवरच्या प्रेक्षणीय वास्तू 3 आहेत. 2 म्हणजे शिल्प, एक गणपतीचं शिल्प आणि एक मारुतीचं शिल्प. गणपतीचं जे शिल्प दातेगड किल्ल्यावर आहे ते एवढं सुंदर शिल्प महाराष्ट्रातल्या कोणत्याच किल्ल्यावर नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हजारो वर्षांपूर्वी ते कोरलेलं ते शिल्प, त्यामध्ये गणपतीचा जो कान आहे तो जास्वंदाच्या फुलाचा कान आहे. जास्वंदाचं फुल आहे, इतकं सुंदर वाटतं, म्हणजे असं त्या मूर्ती पुढे गेलो की प्रसन्न होऊन जातो. तसंच बाजूलाच त्या गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला मारुतीचं शिल्प आहे, ते सुद्धा खूप देखणं आहे. आणि या 2 शिल्पा व्यतिरिक्त त्या दातेगड किल्ल्याचं सगळ्यात मुख्य आकर्षण जे असेल तर ते तलवारीच्या आकाराची विहीर आहे त्या किल्ल्यावर. तलवारीच्या आकाराची, म्हणजे हजारो वर्षांपूर्वी सुद्धा दुर्ग स्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं हे आपल्याला कळतं तलवारीसारखं. आणि अजून एक मला महत्वाचं सांगावंसं वाटतं तुम्हाला की कोणत्याही ऋतूत जा तुम्ही, उन्हाळ्यात सुद्धा जा, त्या विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत, सोप्या पायऱ्या आहेत. आणि जसं आपण त्या विहिरीत उतरत जातो तुम्हाला एसी रूम मध्ये बसल्यासारखं फील येतो. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं, हा किल्लाच इतका सुंदर आहे ना, शिवाजी महाराजांनी त्याचं नाव काय ठेवलंय, सुंदरगड नाव ठेवलं. म्हणजे दातेगडाचं नामकरण खासे शिवाजी महाराजांनी सुंदरगड केलं. आणि या नामकरणावरून मला तुम्हाला अजून एक सांगायचं की आज आपण म्हणतो की मराठी भाषा वाचली पाहिजे, पण आपण काय प्रयत्न करतोय का? पण मराठी भाषा वाचवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी सगळ्यात जर जास्त प्रयत्न कोणी केले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी.
शिवाजी महाराजांनी जी पूर्वांपार फारसी भाषेतली जी वाक्य आहेत ती बदलली. त्यांचं अष्टप्रधान मंडळ आहे ना, त्यातली सुद्धा त्यांनी ज्या पदव्या आहेत त्या बदलल्या. पेशव्याचं प्रधान केलं, वाकणवीसचं मंत्री केलं, सुरनीसचं सचिव केलं. आणि जी किल्ल्यांची नावं सुद्धा आहे ना ती शिवाजी महाराजांनी स्वभाषेशी मिळती जुळती केली. म्हणजे पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचं काव्य आहे जयराम कवी विरचित. तर त्याच्यात असं सांगितलं की प्रत्येकम नामकरम श्री महिनबिशा, म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्याचं जे नाव आहे ते स्वभाषेशी मिळते जुळते केलं. प्रतापगड किती सुंदर नाव आहे. सिंधू सागराला खोगीर घालणारा सिंधुदुर्ग, म्हणजे त्याला आटोक्यात आणणारा, वचक निर्माण करणारा सिंधू खोर. नंतर रायरीचा रायगड केला, राजगड किती सुंदर आहे. तोरणाचं प्रचंड विस्तार पाहता प्रचंडगड नाव ठेवलं. वासोट्याचं व्याघ्रगड, आजही तिथे जंगल आहे, किती सुंदर नाव आहे. म्हणजे ही सगळी विजय, म्हणजे मराठा आरमाराची पताका काय, विजयी पताका काय मिरवणारा विजयदुर्ग. आधी घेर्याचं नाव होतं किल्ला. तर अशी सुंदर नावं शिवाजी महाराजांनी केली. दातेगड माझा आवडत्या किल्ल्याचं सुद्धा शिवाजी महाराजांनी सुंदर गड नाव केलं. हे झालं गिरिदुर्गाचा माझा आवडत्या किल्ल्याचं उदाहरण. आता भुईकोट किल्ला जर मला विचाराल तर सगळ्यात महत्वाचं माझ्या डोळ्यासमोर नाव येतं ते किल्ले नळदुर्ग. म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यात तो येतो. म्हणजे एवढा सुंदर भुईकोट किल्ला महाराष्ट्रात नाही, भारतात नाही. म्हणजे प्रत्येक जे वास्तू आहे म्हणजे तिथला बुरुज पण वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज आहे. वेगवेगळ्या बुरुजाचे प्रकार आहे. षटकोनी बुरुज आहे, अर्धगोलाकार बुरुज आहे, नौपाकळी बुरुज आहे, उपळ्या नावाचा वॉच टॉवर आहे. म्हणजे इतका सुंदर बुरुज. आणि आपण आता म्हणतो नदी जोड प्रकल्प आता जे म्हणतात, पण त्या काळात हजारो वर्षांपूर्वी तिथं बोरी नावाची नदी आहे त्या नळदुर्गच्या, ते बोरी नदीला वळवून तिचं संरक्षणासाठी आणि पाण्यासाठी वापर केलाय आदिलशाहच्या काळात. म्हणजे इतकं सुंदर स्थापत्य काम आहे त्या नळदुर्गावर. तिथं 2 धबधबे आहेत, नर्मदी धबधबे, पावसाळ्यात ते वाहतात. एकाचा कलर हिरवा आहे आणि एकाचा कलर व्हाईट आहे. म्हणजे इतकं सुंदर तो नळदुर्गच्या आपण प्रेमात पडतो. तोफाही तेवढ्याच भारी आहेत. आता हे झालं भुईकोटचं नळदुर्ग. आता जलदुर्ग म्हणाल तर माझ्यासाठी तरी प्रत्येक जलदुर्ग खास आहे, कारण महाराजांनी भारतीय आरमाराचे जनक मानतात. पण त्यातलाही जलदुर्ग जर माझा आवडता असेल तर तो साहजिकच सिंधुदुर्ग किल्ला, सागरी राजधानीचा किल्ला, कारण त्यावर महाराजांच्या हातापायचे ठसे. चिले सरांनी त्यांचं जे प्रस्तावना दिली आहे त्यात म्हटलं की लेखकाचं जुन्नर या भागावर विशेष प्रेम आहे. तर असं काय म्हणजे नाही प्रेम नाही. आता मी माझं जन्म ठिकाण मनसर म्हणजे जुन्नरचे शेजारचा तालुका आंबेगाव. आणि म्हणजे गर्व आहे आपल्याला की शिवाजी महाराज ज्या तालुक्यात जन्मले जुन्नर शिवनेरीवर, तर तिथं आपण जवळच राहतो. म्हणजे त्या तालुक्याचाच थोडक्यात रहिवासी, त्यामुळे साहजिकच. आणि जवळ सुद्धा आहेत माझ्यासाठी किल्ले. आणि शिवाजी महाराज आता जुन्नरची पण नावं शिवाजी, मगाशी मी नावाचं म्हटलं, चावंड किल्ल्याचं नाव शिवाजी महाराज प्रसन्नगड ठेवलं. हाडसर म्हणजे तो काळा पहाड आहे त्याचं नाव पर्वतगड ठेवले. असं खूप सुंदर सगळेच सातवाहन काळांची जुन्नर राजधानी होती त्या काळात. म्हणजे शिवनेरीचे जे रक्षण करतेत बाकीचे चावंड, हाडसर, जीवधन, निमगिरी सारखा सुद्धा म्हणजे जोड किल्ले म्हणतो आपण. साजरा गोजरा, साल्लेर, सालोटा, चंदनवंदन. पण निमगिरी आणि हनुमंतगड हे जोड किल्ले खूप दुर्लक्षित आहेत. म्हणजे आजही निमगिरी आणि हनुमंतगड सारखे सुंदर जोड किल्ले कुठे नाहीये. त्यांचा जो कातळकोरीव पायरी मार्ग आहे त्याच्यासारखा देखना कातळकोरीव पायरी मार्ग दुसऱ्या किल्ल्यावर पाहायला नाही मिळणार तुम्हाला. तू मला विचारतोस की तुला त्या पुस्तकात एक फोटो आवडलाय, तो हरिश्चंद्रगडचा फोटो. कोकण कड्याचा जो फोटो असतो प्रत्येक पुस्तकात, तर तो वरून असतो. म्हणजे कोकण कड्याच्या तिथं बसलेले असतात सगळेजण, खाली धुकं पसरलेलं असतं. म्हणजे त्यासारखं स्वर्ग सुख आहे म्हणतात त्याला, कोकण कड्याचा जो आस्वाद घेणं. पण या पुस्तकात कोकण कड्याचा जो फोटो आहे तो त्याच्या पायथ्याच्या गावापासून आहे, बेलपाड्यापासून आहे. आता हा फोटो मी स्वतः नाही काढला, तर माझे सर्जन मित्र नाशिकचे नितीन बस्ते, ते सुद्धा डॉक्टर नितीन बस्ते, तो पण उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. त्यांनी आपल्या पुस्तकासाठी तो उपलब्ध करून दिला, त्यामुळे त्याचं मी आभार मानतो. आणि तो फोटो सुद्धा या पुस्तकाचा आकर्षणाचा विषय झालाय. ह्याच्यामध्ये बरेचशा काही पेंटिंग्स आहेत गड किल्ल्यांच्या किंवा इतर पेंटिंग्स आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला एक सांगावंसं वाटतं तुम्हाला की साधारण एक 6-7 वर्षापूर्वी माझ्याकडे एक अपेंडिक्सचं पेशंट आला होता आणि मी त्या पेशंटचं ऑपरेशन केलं.
आणि नंतर आपण वॉर्डमध्ये जातो ना पेशंट पाहायला, तर मी त्यांच्या रूममध्ये गेलो त्या पेशंटच्या. तर ती लेडीज पेशंट होती, तर त्या पेशंटचे मिस्टर तिथं तिचे स्केच करत बसले होते. अच्छा. मग त्यावेळेस मला कळालं की यांचं स्केच म्हणजे छान केलं होतं स्केच त्यांनी. मग त्या पेशंटच्या मिस्टरांबरोबर मग माझी चांगली मैत्री झाली त्याच्यातून, कारण मला सुद्धा चित्रकला आवडते. मी पण म्हणजे वेळ मिळेल तसं कधीतरी पेंटिंग करतो. तर त्यांचं नाव होतं रतन बागुल. अच्छा. ते खूप सुंदर पेंटर आहेत, चित्रकार आहेत. तर मग नंतर माझं मनात हा किल्ल्यांचा विषय हे 5-6 वर्षापासून होताच, म्हणजे चालू होतं काम आपलं. तर मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला पुस्तकाच्या निमित्ताने गडकोटांची काही पेंटिंग करायची, तर तुम्ही मला करून द्याल का? त्यांनी एका क्षणात मला होकार दिला आणि मला या पुस्तकामध्ये जवळपास 30-40 गडकोटांची पेंटिंग सुद्धा आहेत. आणि त्या पेंटिंग इतकी एकरूप झालीत फोटोंशी की फोटो कोणता आणि पेंटिंग कोणते हे तुम्हाला विसरता. एवढे रिअल त्यांनी पेंटिंग गडकोटांची केलीत. आणि माझ्याकडं जवळपास 101 गडकोटांचे, प्रत्येक गडकोटांचं पेंटिंग आहे, पण त्यातले आपण 40च वापरले. तर एवढे आणि त्या माणसाने एकही किल्ला न पाहता तो सगळे 101 किल्ले या गडकोटांच्या निमित्ताने, पेंटिंगच्या निमित्ताने फिरून आला. एक चांगली तुम्हाला सांगावंसं वाटलंय. अजून एक म्हणजे शिवाजी महाराजांचं गडकोटांचं नातं किती होतं ते सांगण्यासाठी मी अजून एक पेंटिंग केले सिंधुदुर्ग व्यतिरिक्त. ते म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरचे शिवाजी महाराज जेव्हा गेले होते त्या क्षणाचं पेंटिंग. आता एक सांगावंसं वाटतंय की 10 नोव्हेंबर 1659 साली शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. एखादा राजा आहे अफजल खानासारखा आदिलशाहचा बलाढ्य सेनापती, त्याला मारले आणि एखाद्या राजाने आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, पण शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबरला खानाला मारलं. 11 नोव्हेंबरला ते वाईला आले. त्यांनी त्यांच्या दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणात पाठवलं कोकण प्रांत जिंकण्यासाठी. नंतर त्यांचा नेताजी पालकर जो सेनापती, त्याला आदिलशाहच्या मुलखात पाठवलं, विजापूरपर्यंत गेला तो. आणि स्वतः शिवाजी महाराज वाईला आले 11 नोव्हेंबरला. आणि पुढच्या 18 दिवसात शिवाजी महाराजांनी वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा बरीचशी ठाणी काबीज केली. आणि केवळ 18 दिवसात म्हणजे 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा जो राजधानीचा गड होता पन्हाळा, दुसऱ्या राजधानीचा गड, तो सुद्धा जिंकला. म्हणजे एवढे त्वरेने महाराज हालचाल करायचे. आणि जेव्हा महाराज किल्ल्यावर पोहोचले तेव्हा रात्र झाली होती. आता एखादा राजा एवढा प्रवास केलाय, दमलाय, तर तिथले जे सोबतचे सहकारी होते महाराजांच्या, त्यांनी महाराजांना विनंती केली की आता रात्र झाली आहे की तुम्ही आराम करा. पण शिवाजी महाराज त्या सोबत्यांना काय म्हटले की राजा शिलार भोज राजाने तो किल्ला बांधला होता, पन्हाळा किल्ला. शिवाजी महाराज त्यांना म्हणतात की राजा शिलार भोजाने बांधलेला हा किल्ला मला पाहायचा आहे. इथले तट कसे, इथले बुरुज कसे, इथले दरवाजे कसे, इथली धान्य कोठरं कशी, ही मला आत्ताच पाहिजे. पण ते सोबती म्हटले अहो तुम्ही दमलाय, आराम करा, आणि आता रात्र झाला, अंधार झाला, तुम्ही कसे पाहणार किल्ला? पण शिवाजी महाराज ठाम होते की नाही, मला हा किल्ला आत्ताच पाहायचा आहे. मग शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मग हजारो मशाली तिथं प्रज्वलित केल्या गेल्या. आणि मशालीच्या उजेडात शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला, मोठा किल्ला आहे, तो रात्रभर जागून पाहिला. आणि हे वर्णन मनातलं नाही सांगत आपण, शिवाजी महाराजांच्या काळातलं जे ते परमानंदन लिहून ठेवले की रात्रीचा दिवस करून शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला पाहिला. त्याच्यात परमानंद असं म्हणतो की एक एक अवशेष पाहून त्यांचं समाधान नाही झालं, त्यांनी तोच अवशेष पुन्हा पुन्हा पाहून फिरून पाहिला. आणि मग महाराज तुम्ही विचार करा, 3 दरवाजाच्या तिथं उभे आहे. तो 3 दरवाजा म्हणजे महाराष्ट्रातल्या जे वेगवेगळ्या गडकोटांवर जे दरवाजे आहेत त्यातला सगळ्यात देखणा जर दरवाजा कोणता असेल तर तो पन्हाळ्यावरचा 3 दरवाजा. तो 3 दरवाजा रात्रीच्या मशालीच्या उजेडात महाराज पाहताय. तो प्रसंग आपण चित्रकाराला सांगितलंय. कोल्हापूरचे आमचे सिनियर मित्र आहेत, नाही अरुण सुतार सर, तर त्यांच्याकडून ते आपण पेंटिंग करून घेतलंय. तो पण प्लस पॉइंट आहे या पुस्तकाचा. तर हे पुस्तक तुम्ही वाचकांसाठी ज्यावेळेस देताय त्यावेळेस तुमची वाचकांकडून काय अपेक्षा आहे आता, आणि विशेषतः जी आता पुढची पिढी तयार होते गडदुर्गांवर प्रेम करणारे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आता हे पुस्तक आहे ना, आपण आकर्षक स्वरूपात सगळ्यांसमोर मांडले, म्हणजे लहान मुलांनी सुद्धा ते चाळावं. तिथले शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माचं सुद्धा पेंटिंग आहे याच्यामध्ये. तर शिवजन्मापासून वेगवेगळे पेंटिंग आहेत, फोटो आहेत गडकोटांची, म्हणजे राजगड, रायगड, ही लहान मुलांना सुद्धा हे किल्ले माहिती असतात. तर हे या पुस्तकातले फोटो, या महत्त्वाच्या किल्ल्यांचे फोटो त्यांनी पाहावे,
चाळावे, त्यांच्याकडून वाचन अपेक्षित नाही. बरोबर. पण फोटो पाहून सुद्धा किल्ल्यांवर प्रेम निर्माण होतं लहान तरुण पिढी. आता माझा स्वतः लहान मुलगा आहे स्वराज, तर तो 12 वर्षाचा आहे आता. पण मला आठवतंय 6-7 वर्षापूर्वी म्हणजे एकदा लहान असताना तो उद्धव ठाकरेंचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र देशा, खूप सुंदर, ते पण कॉफीटेबल बुक आहे. तर ते महाराष्ट्र देशामधले तो नुसतं फोटो पाहायचा आणि तो मला विचारायचा की हे किल्ला कोणता, हे मंदिर कोणतं, हा बीच कोणता, म्हणजे त्याच्यात सगळे त्या पुस्तकात. तर ते म्हणजे मला लक्षात होतं. तीच अपेक्षा मला आहे की आजच्या ज्या लहान मुलांनी त्यांच्या पालकांनी लहान मुलांना हे पुस्तक दाखवावं, म्हणजे हे इथले रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग ते फोटो पाहावे आणि लहान मुलांमध्ये सुद्धा इच्छा निर्माण व्हावी हे गडकोट पाहण्याचं. आणि जे वाचक वर्ग आहे म्हणजे आत्ताची तरुण पिढी, म्हणजे आता आपण पाहतो की पावसाळ्यात पूर आलेला असतो, म्हणजे हरिहरगड किल्ले, रतनगड किल्ले, सगळे हरिश्चंद्रगड असू दे, तिथं गर्दीचा म्हणजे महापूर थोडक्यात येतो, तसं अवस्था आहे. तसं नाही पाहिजे. हे किल्ले तर सुंदर आहेतच, पण या गडकोटांव्यतिरिक्त माझे जे 101 गडकोट मी मांडले त्यातले असे बहुतांशी किल्ले आहेत की तिथं पण खूप सुंदर निसर्ग तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे अगदी आता तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे प्रसिद्ध किल्ले इथले पुण्याजवळचे, पण या किल्ल्यांच्या जवळ मोरगिरी नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यांवरून जो आसपासचा जो निसर्ग पाहायला मिळतो त्यासारखी दृश्य नाही तुम्हाला पाहायला मिळणार. इतकं सुंदर दृश्य या किल्ल्यांवर सुद्धा पाहायला मिळतंय. तर तुम्ही काही मोजकेच किल्ल्यांवर गर्दी करू नका. तर असे सुधागड असू दे, वेगवेगळे किल्ले आहेत की खूप सुंदर आहे. धोडप, नाशिकचे बहुतांशी किल्ले. आता माझं तर मत आहे की पावसाळ्यात हे जे अवघड किल्ले आहेत, म्हणजे तो हरिहर असू दे, रतनगड असू दे, हरिश्चंद्रगड असू दे, पाय घसरू शकतो, शेवाळा, मुळं वगैरे, तर रिस्क असते अशा किल्ल्यांवर जाणं. तर माझं पर्सनल म्हणजे मी स्वतः सुद्धा पावसाळ्यात हे गडकोट भेटायचं टाळतो. अशा वेळेस मी भुईकोटांकडे लक्ष वळवतो, किंवा जे इकडचे आहेत म्हणजे गाळणा किल्ला असू दे, लळिंग किल्ला असू दे, लांबचे जे गिरिदुर्ग आहे जिथं पाऊस तुलनेने कमी पडतो, किंवा मानखटाव मधले असू दे, मैमानगड असू दे, वर्धनगड असू दे, वारूगड असू दे, पावसाळ्यात ह्या गडकोटांना तुम्ही भेट द्या, तुम्हाला नक्कीच छान वाटेल. म्हणजे गाळण्यासारखा सुंदर किल्ला एक दुसरा गिरिदुर्ग, सगळ्यात जास्त शिलालेख जर कोणत्या किल्ल्यावर असतील तर ते गाळणा किल्ल्यावर आहे. म्हणजे अशा वेगळ्या किल्ल्यांना सुद्धा याच्यातून भटकंती तुम्ही केली पाहिजे, याच्यातून मला सांगायचंय. आणि गडकोट भटकंती म्हणजे फक्त रील्स काढणे, धोकादायक जागी उभे राहून सेल्फी काढणं नाही. आज तर म्हणजे सगळं ऊत आलंय या गोष्टींना. हे टाळलं पाहिजे. म्हणजे निसर्ग, गडकोट पाहणं म्हणजे फक्त तुम्ही तिथल्या वास्तूशी समरस झालं पाहिजे. तुमच्या पाऊलखुणा सोडून दुसरे काही तुम्ही मार्ग ठेवले नाही पाहिजे. अशी अपेक्षित भटकंती तरुण पिढीने करावी. नुसतं भटकंती करावी नाही, की इतिहासही जाणून घ्यावा. जो इतिहास भविष्यात आपल्याला प्रेरणादायी असा इतिहास या गडकोटांचा आहे, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंग्रजी अनुवाद याचा येतोय का? निश्चितच प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच येईल. पण मी एक त्याच्या आधी तुम्हाला एक सांगणं म्हणजे गरजेचंच वाटतं मला. हे पुस्तक जेव्हा मी पब्लिश करायचा विचार केला, आता या पुस्तकाची प्राईस आपण 999 रुपये ठेवली. म्हणजे या पुस्तकाची जर तुम्ही क्वालिटी पाहिली किंवा त्याची साईज पाहिली, त्याच्यामध्ये जवळपास 316 पाने आहेत आणि पूर्ण रंगीत आर्ट पेपर वापरलाय. म्हणजे क्वालिटीला आपण कुठलीच तडजोड केली नाही. तर ही किंमत ठरवताना सुद्धा मी कमीत कमी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं अशाच दृष्टीने या पुस्तकाची किंमत ठेवली. सुरुवातीला मला धाकधूक होती की 1000 रुपयाचं पुस्तक कोणी घेईल का, म्हणजे मला भीती होती. आणि सुरुवातीला याचे 500 प्रती छापाव्या का 1000 प्रती छापाव्या हे पण मला मनात टेन्शन होतं. तर मी ठरवलं डेअरिंग करूया, आपण 2000 प्रती छापण्याचा निर्णय घेतला. आणि आनंद मला सांगावंसं वाटतो की या 2000 प्रती पहिल्या 1-2 महिन्यातच संपल्या आपल्या पुस्तकाच्या. आणि या पुस्तकाचं मला एक सांगावंसं वाटतं की पुस्तकाचं कव्हरवर विजयदुर्गचा फोटो आहे आणि विजयदुर्गचे जे तट आहे त्याला तुम्ही हात लावला तर तुम्हाला दगडाला स्पर्श करायला असा इफेक्ट आपण दिलाय, रफ एक्सपोज दिलाय. आणि जेव्हापासून युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे छत्रपती त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं, मिलिंद गुणाजी सुद्धा होते सिने अभिनेते, म्हणजे ज्यांच्यापासून मी पण भटकंतीची प्रेरणा घेतली होती. असे सगळे दिग्गज मंडळी होते, चिले सर होते, गिरीश टकले सर होते. आणि पहिल्या 2 महिन्यातच पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. त्यानंतर दुसरी आवृत्ती आपण 2000 कॉपींचीच पब्लिश केली, ती सुद्धा नुकतीच संपली 1 महिन्यापूर्वी.
आणि आता आनंद मला वाटतो की 3री आवृत्ती सुद्धा बाजारात आले. हे पुस्तक सगळीकडेच पोहोचलं, 4000 घरांमध्ये हे पुस्तक पोहोचले. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले जे दिग्गज राजकारणी असू दे, उद्धव ठाकरे साहेबांकडे हे पुस्तक आहे, नितीन गडकरी साहेबांकडे सुद्धा पुस्तक आहे, शरद पवार साहेबांकडे सुद्धा आपलं पुस्तक आहे. असे हे तर राजकारणी मंडळी, पण फिल्म जगतात सुद्धा, म्हणजे अमृता खानविलकर पासून म्हणजे अनेक, दिग्पाल लांजेकर, सगळ्यांकडे आपलं पुस्तक आहे, खूप जणांकडे पुस्तक आहे. याचा मला आनंद वाटतोय. आणि तू म्हटला इंग्रजीत पुस्तक, तर निश्चितच डिसेंबर महिन्यात साधारण आपलं इंग्रजीत हे पुस्तक येईल. आणि इंग्रजीमध्ये केल्याचा फायदा काय राहील आपल्याला, की पूर्ण भारतभर नाही जगभर आपल्याला आपलं गडकिल्ल्यानी मी पुस्तक पोहोचवता येईल. आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सर्व भारतभर जगभर आपल्याला पोहोचवता येईल. आणि मला या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगूशी वाटते, की पुस्तक साधारण पब्लिश होऊन आपले 10 महिने झालेत आणि गेले 10 महिने आपलं पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर पुस्तक आहे. क्या बात. म्हणजे मला याचा आनंद वाटतोय. अभिनंदन. आणि खूप लोकांनी, म्हणजे बुक विश्व म्हणून पुस्तकाची साईट आहे, त्या बुक विश्वने, पुस्तक विश्व असू दे किंवा आपला किताबवाला सिद्धार्थ शेलार असू दे, या सगळ्यांनी सुद्धा पुस्तक महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी, शिवाय तुमचे गडवाट टीम असू दे, आपली दुर्ग जागर आपलं व्यासपीठ असू दे, आपले वेगवेगळे सगळे मित्रमंडळ असू दे, सगळ्यांची या निमित्ताने मला तोलामोलाची साथ लाभली, जेणेकरून हे पुस्तक सगळीकडे मला पोहोचवता आलं. येणाऱ्या काही काळात अजून एखादा विषय घेऊन असा काय तुमचा आहे का की प्लॅन? की आता या निमित्ताने मला सांगावंसं वाटतंय की आपल्या पहिल्या पुस्तकाला गडकिल्ल्यानी मीला जो अभूतपूर्व तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय, त्यामुळे माझा उत्साह अजूनच वाढलाय. आणि पुढच्या वर्षी नक्की आपलं दुर्गपती छत्रपती शिवराय नावाचं पुस्तक येणार आहे, ज्यावर गडकोट आणि महाराज हा संबंध मी सांगणार आहे सगळ्यांना. आणि 3रा म्हणजे आता दुर्गपती म्हणजे मेन आपला ढाण्या वाघ शिवाजी महाराज, पण आता सह्याद्रीतला जो वाघ आहे, म्हणजे ताडोबातला असू दे किंवा भारतातला वाघ असू दे मेन, तर त्या वाघांवर सुद्धा मी पुस्तक लिहिण्याचं माझ्या मनात आहे. म्हणजे हे 2 विषय माझ्या भविष्यात नक्कीच राहणार. तुमच्या या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एकतर तुम्ही हा जो एक प्रयोग केलाय की मराठीमध्ये कॉफी टेबल बुक आणि त्यात विषय किल्ल्यांचा, तर ही जी आमच्या पिढीला आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही जी एक भेट दिलेली आहे मित्रांनो, म्हणजे गडकिल्ले आणि मी हा प्रवास, आणि गडकिल्ले आणि मी म्हणजे फक्त मी नाहीये, वाचणारा प्रत्येक त्याच्यात गुंतून जातो असं मला अभिप्रेत आहे. म्हणजे ते पर्सनल नाहीये, याच्यातलं असंच लिहिलंय की तुम्ही स्वतः किल्ला फिरून आल्याचं तुम्हाला त्यामध्ये फील येईल. आणि हा प्रवास आजचा नाहीये, म्हणजे 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्र देशात जन्मलेल्या स्वातंत्र्य सूर्याचा, म्हणजे छत्रपती शिवरायांचा उदय, माध्यान्ह आणि महानिर्वाणाचे हे गडकोट आपले एकमेव साक्षीदार आहेत. आणि त्या शिवछत्रपतींच्या आणि या गडकोटांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तोच म्हणजे गडकिल्ल्याने मी आहे, हेच मला सांगावंसं वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद. सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त.